नमस्कार मंडळी, आज आहे आखाजी. आखाजीला खानदेशात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं, पण बाहेर कोणी दिसत नाही. सकाळची वेळ आहे, रात्रीचे पत्ते खेळून दमले असेल लोक, पण आता पहिल्यासारखी आखाजी राहिली नाही. पहिले काय आखाजी राही बुवा असे सांगणारे लोक तुम्हाला आजूबाजूला दिसतच असतात. मग आम्ही निघालो धरणाकडे फोटोशूट आणि देवदर्शन करण्यासाठी. धरणाच्या खाली कायम हिरवळ असते, पाणी असते, म्हणून आम्ही फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी येत असतो. मग काय, आम्ही काही फोटो काढले. माझ्यासोबत होता माझा व्हिडिओ पार्टनर अनिकेत शिंदे. मग आम्ही निघालो मंदिराकडे. आमराई, धरणाखालचे आमराई. हे कसं मिनी जंगलासारखंच वाटतं आपल्याला. तिथे बरेचसे मुलं फोटो व्हिडिओज बनवण्यासाठी येत असतात. मग मी गेलो दर्शनासाठी. जय बजरंग बली की जय. देवाचं दर्शन घेतले, फोटो काढले. मग आम्ही केले आम्हाला सुरुवात. काही फोटो काढले, काही व्हिडिओज बनवले. नंतर चढलो आम्ही धरणावरती. वाव, अतिशय सुंदर नजारा. उंचीवरून खाली दिसणारे सुंदर झाडे, पाणी पाणी फार आहे. माहिती नाही मला किती पाणी आहे. एकदम सुंदर, अतिशय सुंदर. माझा न्यू शर्ट, न्यू गॉगल, उडणारे बगळे. अतिशय सुंदर असा हा नजारा. बापरे, एवढं घेऊन अजून पोळ्यात चालू येते. पोळी बी फाटली. गव्हाचा दोष आहे म्हणे, चांगली आली असती आम्ही बनवली. चला आता पप्पाच्या जेवणाची वेळ झाली आहे. आता एकदा घागर भरून घेऊ, नंतर नैवेद्य ठेवला जाईल. पित्तर पूजणे असं याला म्हणतात. आखाजीच्या काही प्रथा बंद पण झाल्या. तुरकच गोष्टी अशा काही ज्या केल्या जातात. आता पूर्वीच्या काळी चौका बांधणे, तर गाणे म्हणणे, दोन गावांचे भांडणं, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या, बंद झाल्या. बाप हा नैवेद्य. सांद्रे, कुरडे, पुरणाची पोळी, भजे. पप्पा ते जिवंत असताना सुद्धा खात नव्हते, आता काय खातील. सगळ्यांची पाया पडण्याची घाई. एकदा ठेवल्यानंतर नमस्कार करून घ्या. ही आमची श्रुती. सगळ्यात जास्त हिलाच आवड आहे ब्लॉगची. आता काय राहिलंय, तूप राहिलं वाटतं बोलते. तर सगळ्यांची जेवणं झाली आहेत. आता डाव रंगणार, पत्त्याचे डाव. सगळ्यांची सुरुवात झालेली आहे. एवढी काही मजा वाटली नाही आज. डाव एक जमा होत आहे. आज दिवसभर चालू आहे पत्त्याचे डाव. तर बघूया या आखाजी कोणाला लकी, कोणाला अनलकी ठरते. सूर्यास्त होण्याची वेळ झाली आहे. रात्री पुन्हा डाव. आता हे डाव सकाळपर्यंत चालतील.
हा जास्त पैसे आणून जातो, ते गरिबाचं काम नाही. तर अशी असते आमची खानदेशची आकाशी. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.